आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की महायुतीच्या सरकारने जो निर्णय घेतला होता, औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करणे, त्याला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी देखील दिली होती। त्याच्या विरुद्ध जे काही याचिका होत्या त्या याचिका फेटाळल्या गेल्यात आणि आता हे पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर आणि ते धाराशिव या ठिकाणी स्थापित झाले आहे। नामांतराचे मूळ स्वप्न हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होते की या शहराचे नाव संभाजीनगर व्हायला हवे आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानणाऱ्या करोडो लोकांचे स्वप्न होते। ही बदललेली शिवसेना तुम्ही बघा, ही सुडो सर्क्युलर झाली आहे। कालपर्यंत काय बोलत होते आणि आता काय बोलतात? मतांकरिता इतकी लाचारी उद्धव ठाकरे यांनी त्याच्या उबाठा गटाच्या नेत्यांनी याकरिता स्वीकारलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यावेळी असते तर त्यांनी यांना कधीच माफ केले नसते। प्रत्येक निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशी ही प्रोव्हिजनल टक्केवारी येते आणि त्यानंतर 2-3 दिवसांनंतर पूर्ण आकडेवारी येते। याचे कारण आपण बघू शकतो, ऊन खूप आहे, त्यामुळे रात्री 9 वाजेपर्यंत प्रत्येक बूथवर मतदान होत असते आणि त्यांना 7 वाजता आकडेवारी जाहीर करावी लागते आणि त्यानंतर मग कालांतराने ती सगळी आकडेवारी समोर येते। मला असं वाटतं की आता याच्यावर आक्षेप घेणे, EVMवर आक्षेप घेतला, आता हरल्यानंतर काय बोलायचे याची तयारी सुरू आहे आणि म्हणून हा आक्षेप घेतला जातोय। मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही निवडणूक लढत आहोत। शरद पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टी किंवा सुप्रियाताई, सुमित्राताई अशी लढाई नव्हतीच। त्यामुळे याच्यामध्ये या ठिकाणी सुप्रियाताई जर निवडून आल्या तर राहुल गांधींकडे बसणार आहेत, सुमित्राताई आल्या तर त्या मोदीजींजवळ बसणार आहेत की मोदीजींना त्या ठिकाणी समर्थन देणार आहेत। यात पवार साहेब आलेच कुठे? आमच्या सर्वांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महायुतीच्या सरकारने जो निर्णय घेतला होता, या ठिकाणी औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करणे आणि उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करणे आणि त्याला केंद्र सरकारने तात्काळ मान्यता देखील दिली होती। त्याच्या विरुद्ध ज्या काही याचिका होत्या त्या याचिका फेटाळल्या गेल्यात आणि आता हे पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर आणि ते धाराशिव म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशी प्रोव्हिजनल आकडेवारी येते आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी पूर्ण आकडेवारी येते। याचं कारण आपण बघू शकतो, ऊन खूप असल्यामुळे अनेक बूथवर रात्री 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत मतदान होतं आणि त्यांना 7 वाजता आकडेवारी जाहीर करावी लागते आणि त्यानंतर मग कालांतराने ती सगळी आकडेवारी अपडेट होते। मला असं वाटतं की आता याच्यावर आक्षेप घेणं, EVMवर आक्षेप घेतला, सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला, आता हारल्यानंतर काय बोलायचं याची तयारी चाललेली आहे आणि म्हणून हा आक्षेप घेतला जातोय। बारामतीमध्ये कमी मत होते आणि एक असं बोललं जाते की चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीमध्ये शरद पवारांना हवाई त्याचा फटका बसला असावा अशी चर्चा सुरू आहे। पहिली गोष्ट तर अशी आहे की चंद्रकांत दादांनी त्यांच्या वक्तव्याच्या संदर्भात खुलासा केला आणि मी देखील सांगितलं की या ठिकाणी मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याकरता आम्ही निवडणूक लढतोय आणि शरद पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारची किंवा सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी अशा प्रकारची निवडणूक नव्हतीच। ही निवडणूक मोदीजी वर्सेस राहुल गांधी निवडणूक आहे। त्यामुळे याच्यामध्ये या ठिकाणी सुप्रियाताई जर निवडून आल्या तर राहुल गांधींकडे बसणार आहेत, सुनेत्राताई आल्या तर मोदीजींजवळ बसणार आहेत की मोदीजींना त्या ठिकाणी समर्थन देणार आहे। ते पवारसाहेब आलेच कुठे?